विश्वास आमची ताकद. नमस्कार. लोकप्रिय मराठी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाण्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. बुलढाणा जात पडताळणी समितीचे प्रभारी संशोधन अधिकारी मनोज मेरत आणि माजी मंत्री आमदार अनिल परब यांच्यात आता थेट सामना रंगलाय. अधिवेशनात अनिल परब यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता खुद्द अधिकारी मनोज मेरत यांनीच उबाठा शिवसेनेचे नेते आमदार अनिल परबांवर पलटवार केलाय. बुलढाणा जात पडताळणी प्रकरणावरून सध्या विधिमंडळात घमासान पाहायला मिळते. शिवसेना उबाठा गटाचे नेते माजी मंत्री आमदार अनिल परब यांनी बुलढाणा जात प्रमाणपत्र पडताळणी संशोधन अधिकारी मनोज मेरत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मेरत हे बोगस जात प्रमाणपत्र रॅकेटचे म्होरके असून ते 10 वर्षांपासून बुलढाण्यातच स्थान मांडून असल्याचा दावा परब यांनी केलाय. मात्र या आरोपानंतर मनोज मेरत यांनी गप्प न बसता थेट उत्तर दिले. मेरत म्हणतात की आमदारांनी मांडलेली माहितीच मुळात चुकीची आहे. मेरत यांनी स्पष्ट केले की 2024 मध्ये त्यांची बदली अकोल्याला झालेली आहे आणि सध्या त्यांच्याकडे बुलढाण्याचा केवळ प्रभारी पदभार आहे. राजेश राठोड यांनी फार एकदम अगदी त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पण याच्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर अजून आलेलं नाही आहे की मागच्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये हा चौकशी अहवाल आला की 50 बोगस जात प्रमाणपत्र दिली गेली. या समाजाचं सगळ्यात मोठं दुःख काय, जे मूळ बंजारा समाजाचे लोक आहेत या लोकांना कमी प्रमाणपत्र मिळतात आणि बोगस लोकांना जास्त मिळतात. याचा चौकशी अहवाल आला. या चौकशी अहवालामध्ये 2 तुम्ही अधिकारी निलंबित केले, परंतु याच्यातला जो मेन मोरक्या आहे मनोज मेरट नावाचा, हा गेले 10 वर्ष फक्त बुलढाण्यामध्ये बसलेला आहे. गेले 10 वर्ष बुलढाणा, तुमच्याकडे काय बदलीचे आदेश बदलीचे काय नियम आहेत की नाहीत? बदलीच्या नियमामध्ये हा माणूस बुलढाण्याच्या बाहेर गेलेलाच नाहीये. कधी सामाजिक न्यायाला, कधी जिल्हा परिषदला, जिल्हा परिषद मधला व्हॅलिडिटीला, म्हणजे बुलढाणा सोडून हा माणूस कुठे बाहेरच जात नाहीये. माझी स्पेसिफिक मागणी आहे की ह्या माणसाचा बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये असलेला सहभाग हा चौकशीमध्ये सिद्ध झालेला आहे, तरी त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये. आणि त्याच्या ह्या ज्या 10 वर्षाच्या ज्या कारभाराचा तो फक्त बुलढाण्यामध्येच कसा राहिला याची आपण वरिष्ठ एखाद्या सनदी अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी लावून, हा जर 10 वर्ष फक्त तिथेच असेल, या बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांचा सहभाग असेल नाही किंवा आहेच, आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार. माझी 2024 मध्ये संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे बदली झालेली आहे आणि सदर पदावर मी 2024 मध्येच रुजू झालेलो आहे. त्याच्यामुळे मी 10 वर्षापासून इथं आहे हे म्हणणं थोडं चुकीचं ठरेल. पण सध्या बुलढाणा येथे कार्यरत असल्याची सांगण्यात येते. आपल्याकडे काही पदभार आहे का तुमचा? माझ्याकडे बुलढाणा इथे कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे मला बुलढाण्यातलंही काम करावं लागतं. किती चार्ज आहे तुमच्याकडे? किती बरोबर? बुलढाण्यात माझ्याकडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि संशोधन अधिकारी जात पडताळणी समिती बुलढाणा इथला पदभार आहे. तसे पाहिले असता मनोज मेरत बुलढाणा येथे वर्ग 2 अधिकारी म्हणून 2016 ते 2020 पर्यंत कार्यरत होते. त्यांची पदोन्नती वर्ग 1 अधिकारी म्हणून झाल्यानंतर 2020 ते 2024 पर्यंत ते बुलढाणा येथे होते आणि त्यांची 2024 मध्ये अकोला येथे बदली झालेली आहे. मात्र बुलढाणा येथील 2 विभागाचे प्रभारी पद त्यांच्याकडे असल्या कारणाने ते सध्या बुलढाणा येथेच अधिकारी म्हणून कार्यरत आहे. एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने थेट माजी मंत्र्यांचेच दावे खोडून काढल्यामुळे आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता आपल्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकारी मनोज मेरत यांना अनिल परब काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा.